सर्वप्रथम नमस्कार. आज तुम्ही प्रत्येक चॅनलवरती बघत असाल तर वैष्णवी हगवणे हिची किती क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे हे तुम्ही सगळ्याच माध्यमावरती पाहिलं असेल. एवढंच नव्हे तर तिच्या अंगावरती 29 खुणा 29 जखमा याही तुम्ही पाहिलं असतील. त्या मुलीच्या बापाने त्या मुलीच्या वडिलाने त्या मुलीला लहानाचं मोठं केलं आणि तिचं लग्न एखाद्या राजेशाही थाटात त्या लग्नामध्ये कुठलीही कमतरता ठेवलेली नव्हती आणि तिला लागणाऱ्या सर्व आयुष आरामाच्या वस्तू म्हणजे थोडक्यात त्या नवरदेवाच्या हातातील 1 ते 1.5 लाखाचं घड्याळ असेल, 40 ते 45 लाखाची फॉर्च्युनर असेल, 51 तोळ सोनं असेल, असं बरंच काही तिला देण्यात आलं लग्नामध्ये. तरी सुद्धा तिचा अमानुषपणे ते घरातील सगळेच सदस्य छळ करत होते. तुम्ही म्हणत असाल की कोण कोण छळ करत होतं. तिचा नवरा असेल, दीर असेल, सासरा असेल, सासू असेल आणि दुसरी तिची नणंद असेल. अमानुषपणे तिला बेहाल करून मारण्यात आलं आणि त्याचा त्या हगवणे कुटुंबाला पश्चाताप नाही आणि आता ते हगवणे संपूर्ण कुटुंब अटकेत आहे. सांगायला लाज वाटते, अशी नराधम माणसं जन्माला येतात आणि येतात आणि एखाद्या निष्पाप मुलीचा असा बळी घेतात आणि त्याचं त्यांना काहीच वाटत नाही. एका मीडियावाल्याने त्याला विचारलं की बाबा तुम्ही असं केलेलं आहे तर तुम्हाला काय वाटतंय का? तर त्याने असं हात वरे करून झुडकावून लावलं. मित्रांनो, माझी आणि त्या वैष्णवीच्या वडिलांची कळकळीची विनंती आहे की आपल्या मुली देत असताना मुलगा कसा आहे हे पहिल्यांदा चेक करा. घरातील माणसं कशी आहेत हे चेक करा. आपल्याकडे आहे म्हणून त्यांना किती पण दे दे करू नका, कारण तुम्ही दिल्याने त्यांचा हव्यास वाढतो आणि ते मागण्या करायला सुरुवात करतात. मग ती पैसा असेल, सोनं असेल, गाडी असेल किंवा कुठली नवी प्रॉपर्टी घ्यायची असली की जा आण पैसे. त्यामुळे तुम्ही हे देणं घेणं पहिल्यांदा बंद करून टाका. तुम्ही द्या, देण्याबद्दल काही नाही, किंवा घरातला कोण सिरियस पेशंट आहे, ऍडमिट आहे, दवाखान्यामध्ये आहे, त्याला दिलं गेलं पाहिजे. अशा वेळेस तुम्ही एकदा नाही 10 वेळेस मदत करा, त्यामध्ये तिची जाण राहते. पण जो माणूस आपली मुलगी देताना हुंडा मागतो, खरंच त्या व्यक्तीला पहिल्यांदा सांगायचं तू घराच्या बाहेर निघ आणि त्याला उंबऱ्याच्या बाहेर हाकलून द्यायला पाहिजे. आणि आता वैष्णवी हगवणीच्या प्रकरणामध्ये काय होते माहिती आहे? जेव्हा त्या वैष्णवीचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं त्यावेळेस तिच्यामध्ये असं आढळून आलंय की काही आपण जे म्हणतो ना उंदीर मारायचं औषध ते त्याच्यामध्ये निघालेलं आहे आणि इतर काही विषारी निघाले आहे. सांगायचं तात्पर्य काय की ज्या तिला यातना लागल्या असतील त्या यातना फक्त तिनंच ते सोसलं असेल कदाचित. आणि आज विचार करा, 8 ते 9 महिन्याचं तिचं बाळ आहे आणि ते आणि त्याच बाळासाठी सुद्धा या हगवणे कुटुंबियांनी त्यांना एवढा त्रास दिला की मापच नाही. अहो, ते बाळ आणायचं म्हटल्यानंतर त्यांचा कोण आहे माणूस, त्यानं पिस्तूल काढले डायरेक्ट की मी तुमच्याकडे देत नाही म्हणून. मग त्याच्यावरती पुन्हा कारवाई झाली, त्याला अटक झाली, तो भाग वेगळा आहे. फक्त वैष्णवी हगवणेचं जे मृत्यू प्रकरण झालंय ते संपूर्ण महाराष्ट्राला आज त्याची हळहळ आहे. अशी गोष्ट कधी कोणासोबत होऊ नये. वाईट वाटतं अशा गोष्टी जेव्हा ऐकतो. पण मी म्हणतो तुम्हाला गाडी घ्यायची आहे, सोनं कमवायचं आहे, प्रॉपर्टी घ्यायची आहे, आपल्या मनगटामध्ये नेट असेल ना तर गाडी घ्यावी, सोनं घालावं, प्रॉपर्टी मिळवावी, विकत घ्यावी. पण असं पैशासाठी कुणाकडे छळ करणं हे आपल्या जातीला, आपल्या महाराष्ट्राला हे शोभत नाही. आणि आता सगळे ते हगवणे कुटुंब अटकेत असताना सुद्धा आज वकील लावलाय त्यांनी. तर वकिलांनी आता दुसऱ्याच पुढ्या सोडायला सुरुवात केली. तिचं चारित्र्य बरोबर नव्हतं, तिचं चॅटिंग आहे,
मग मी काय म्हणतो, तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टी होत्या ना माहीत, मग तुम्ही त्या मुलीच्या आईला, वडिलाला, तिचा कोण भाऊ असेल त्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की अडचण काय आहे. हा, तुम्ही याबाबत तक्रार दाखल करायला पाहिजे की असं असं घरामध्ये वागते, वावरते. अहो 29 तिच्या अंगावरती वळ आहेत, जखमा आहेत, 9 महिन्याचं तिचं लहान लेकरू आहे. एवढं क्रूरपणे तुम्ही मारून सुद्धा आता ती गेली असताना सुद्धा तिच्या मागे तुम्ही लांछन उडवताय. लाजिरवाणी गोष्ट आहे. माझी तमाम महाराष्ट्रातील मुलीच्या आईवडिलांना विनंती आहे की असा प्रकार जर आपल्या आजूबाजूला, आपल्या घरासमोर जर होत असेल तर वेळेआधी सावधान व्हा आणि आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करा. असे प्रकार प्रत्येक भागात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक खेडेगावात होत आहेत. महिला आयोगाकडे सुद्धा तक्रार दाखल करा, जेणेकरून लोकांना समजेल, कळेल की ह्या घटना सोप्या नाहीत. जर आपण जर कंप्लेंट नाही दाखल केली तर अशा लोकांना एवढंच वाटतं की आपलं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही. आणि खरंच वैष्णवीचं दुःख त्यांच्याच कुटुंबियाला नाही, त्यांच्याच आईवडिलांना नाही, संपूर्ण महाराष्ट्राला आज तिची हळहळ लागली आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुम्हाला हे कळेल आपल्या आजूबाजूला काय चालू आहे, काय व्हायला नाही पाहिजे, यावर वेळेच बंधनं घातली पाहिजे. खरंच ही गोष्ट वाईट आहे आणि याबद्दल काहीही व्यक्त केलं तरी काहीही सगळं झिरो आहे थोडक्यात. कारण का, वेळ निघून गेली. ही गोष्ट वेळेआधी जर सगळ्यांच्या समोर आली असती, सगळ्यांच्या निदर्शनात आली असती, सगळ्यांच्या समोर आली असती तर या गोष्टीचं काहीतरी तथ्य होतं. पण आता वैष्णवी इथून निघून गेली, तिचं बाळ आज पोरकं झालंय मित्रांनो. म्हणून वाईट वाटतं की अशा गोष्टी आपल्या समोर जर होत असतील तर सावधान राहा, सतर्क राहा आणि वेळेआधी आपल्या जवळच्या पोलीस स्टेशन तक्रार दाखल करा, महिला आयोगाकडे तक्रार दाखल करा आणि खास करून महिलांनी ह्या गोष्टी आपल्या हक्काने, आपल्या अधिकाऱ्याने मानल्या पाहिजे.